नमस्कार. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात आता कुणाचे सरकार येईल, कुणाच्या हातात सत्तेची चावी असेल आणि कोण विरोधी बाकावर बसेल याबाबत मागील अनेक दिवसापासून असलेली उत्सुकता संपणार आहे. त्यात 73 दिवसात आणि 7 टप्प्यात झालेल्या 18व्या लोकसभेचा निकाल आता जाहीर होत आहे. या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत भाजप-प्रणित एनडीए सत्ता स्थापनेची हॅट्रिक करणार की इंडिया आघाडी बहुमत मिळवणार याचेही उत्तर आपल्याला आज मिळणार आहे. असे असतील कल. काही 7 वाजता स्ट्रॉंग रूमचे सील उघडले जाईल आणि 8 वाजता प्रथम पोस्टल मताच्या व त्यानंतर EVM मतमोजणीला सुरुवात होईल. सकाळी 9 वाजल्यापासून पोस्टल मते व EVMमध्ये पहिल्या फेरीचा कौल येण्यास सुरुवात होईल. टप्प्याटप्प्याने फेरीनिहाय कौल येत जाईल. 12 वाजता 12 वाजेपर्यंत 75% चित्र स्पष्ट झालेलं असेल, ज्यात मतदारसंघनिहाय मतमोजणीच्या फेऱ्या वेगवेगळ्या असल्या तरी दुपारी 12पर्यंत बहुतांश फेऱ्या पूर्ण होतील आणि 75% कौल हाती येतील. दुपारी 2 वाजता कुणाची सत्ता असेल हे चित्र स्पष्ट होईल. दुपारी 2 वाजेपर्यंत लोकसभेच्या बऱ्यापैकी निकाल हाती आलेला असेल आणि देशात कुणाची सत्ता येते हे देखील स्पष्ट होईल. सत्ता स्थापनेसाठी एकूण 272ची मॅजिक फिगर कोण गाठणार याबद्दल मतदारांमध्ये उत्सुकता लागलेली आहे आणि टप्प्याटप्प्याने मतमोजणी झाल्यानंतर आकडेवारी समोर येत जाईल.